बाबूराव बोला बाबूराव. प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे गण झालेला आहे. आता आपलं कार्य निर्विघ्न पार पडणार. हास्य जत्राचे 500च काय आता 2-3 हजार एपिसोड होणार. बरोबर आहे बरोबर आहे. आणि पुढच्या 4-5 हजार एपिसोड मध्ये मीच येणार. वगैरे बघते तुमच्यावर बोला. पण बाबूराव मला आज लय आनंद झाला बघा. असा लय दिवसानंतर मी ह्या नाक्यावर आलोय. आता आहे ना असा आनंद माझा ओसंडून वाहतोय. एवढा आनंद नका व्यक्त करू. पहिल्यांदाच आलात. अरे आनंद मला झालाय कारण पब्लिक डिमांडवर मला दुसऱ्यांदा त्याच्यामुळं मला डबल आनंद झालेला आहे. काय 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 डबल आनंद झालाय. आता ऐका. अरे दादा तुला पब्लिक डिमांड वर दुसऱ्यांदा बोलवलंय ना. मला काय बोलले माहितीये का. तुझा हा परफॉर्मन्स झाला की लगेच तुझी पोस्टिंग प्रसाद ओक यांच्या जागेवर. म्हणजे तुमची पोस्टिंग प्रसाद ओकच्या जागेवर केली. मग प्रसाद ओक साहेब गाणं म्हणत काय इंडियन आयडल कडे जाणार आहेत काय. अरे नाही 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 ते गात्यात बी छान. हो ना. हा पण इकडे रे सई बी गाती का. कशाला इशे वाढीत असतो जाऊन दे ना आपलं. बरोबर. बघ ना नाका कसा सजलाय. 100%. अरे ते आमिर ब्रास बँड वाले बी आले. 100%. आणि बघ ना ती प्राजक्ता फुलवाली पण आली. 100%. नाही तोंड नको वासू भुंगा जाईल आतमध्ये. ती माझ्याकडे पाहून हसती. मला पाहून खुश झाली ती. कसं काय कसं काय. आजपासून माझं या कार्यक्रमात गाणं होणार. तिचा डान्स बंद होणार. डान्स करून लई दमतीणार आहे ती. टेन्शन तिला. अरे वा. प्रेक्षक सुद्धा आज लई खुश आहेत. कस काय 500 एपिसोड झाले एकच डान्स वेगळ्या गाण्यावर बघते. अरे ती बघ ना टिक टिक माझं. अरे ती सई गजरीवाली पण आली रे. 100%. हनु का काना खाली हनु वाजू का झांजा. 100% काय 100% लावलं रे. अरे बाबूराव काय झालंय ना 100% आसन व्यवस्थेप्रमाणे 100% थिएटर चालू झालेले आहेत. त्याच्यामुळं मला 100% आनंद झालेला आहे. काय ना पूर्वी मैत्रिणीला घेऊन जायचं तर मधलं शीट सोडावं लागायचं रे. हातच पुरत नसायचा मला. दादा म्हणजे पॉपकॉर्न घ्यायला वडापाव घ्यायला ह्याला रे. मग हे कधी पॉपकॉर्न पिशवीतून पडल्यावर सांगतो का. त्याच्यामुळे मला लय आनंद झालेला आहे. लय आनंद झालाय ना. मला बी लय आनंद झालाय बघ. आता आहे ना नो सोशल डिस्टन्सिंग ओनली फिलिंग्स. आता ना 100% गवळणी अशा नाक्यावर येणार आणि मी त्यांची वाट अडवणार वाट. अरे मला बी लय आठवण यायला लागली रे गवळणींची. आता का गवळणी आल्या की मी साडी ना आणि हात घालून काय काय त्यांच्या मडक्यात हात घालून घट्ट लोण्याचा गोळा घेणार. असं हातावर ठेवणार आणि असं चाकीत खाणार आहे. अरे गुळमट स्वाद्या. अरे लोणी असं हातात घेण्यापेक्षा अरे ताक घुसळण्याची मजा आहे ना ती कशात नाहीये. काय सांगू तू. मडक्यात अशी रवी घालायची आणि असं गर्र 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 गर्र. अरे सांडायला. अरे ते सांडू दे. मंथन करताना थोडस सांडत असतं. तू काय करते चाटून घे. आपलं ते पुसून घे. तुझं कॉन्सन्ट्रेशन फक्त त्या मडक्यावर असू दे. नाहीतर काय होईल माहितीये का. मडकं राहील एका बाजूला त्याचा खडखडाट ती रवी वाहील बाहेरच आणि लोणीचा गोळा असा खाली पडल. काय उपयोग होईल त्याचा. बरोबर आहे म्हणतो तू. पण तिच्या मायला इतक्या वेळेस आपण नाक्यावर थांबलोय. हो ना रे. गवळणी कमून येईना. खाऊन येईना माझी तर लय आता जीवाची गवळणी कमून येईना. गवळणी चला चला बिगी बिगी. कुठं राहिलं चला ना. चेतने शिवले की बाहेर.
आहे ना तुम्ही, मग कसं यायला पाहिजे? सॉरी सॉरी सॉरी. अंगाशी अय्यो आणि अंगाशी. आता कसं गवळणी सारखं तुम्ही आलात का नाही? आता बायका माणसांना कसं चालायचं मीच सांगायला लागलो, मग कसं होईल? ए चला बाजाराला जायचंय, होय, होय. चला पटापट चला. अयो चला. स्टॉप स्टॉप फुल स्टॉप. बस स्टॉप. ए, थांबा. मावशी 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 वाचा. मावशी आता नाही सोडायचं. मावशी आता नाही. मावशी वाटते. गौरव मोऱ्याचा दत्तू इकडे. आणि काय चाललंय मुंगूस तोंड्या? आमच्या मुलीने छेडतोस होय? आणि तुला जर छेडायचं असेल तर मला छेडा ना. पाहिला बाबूराव, हा? हे गवळणी सोबत मेंढा कोण आलाय? थोकला तुझ्या तोंडावर तो. मेंढा तुझा बाप, मेंढा तुझा खानदान. ए तू नेमकी म्हणजे हाय कोण तू? मी गवळणे. असली असती काय गवळण? हा? हा? अरे गवळण कशी असते? कशी असते? जिला असतं वळण ती असती गवळण. अख्खा ना का मूर्खा. हा मग नॉनसेन्स. नाही तर काय? डोंट वॉन्ट एनी इंटरनॅशनल फालम फोक. हा मग? गवळण आहे कधी? म्हणजे अगं तू गवळण आहे का? तू गवळणींची मावशी आहे ना गे. हा? बरं ते सगळं सोड. हा. या दोनच गवळणी कश काय? बाकीच्या गवळणी काय म्हशी चारायला गेल्यात का? स्टॉप स्टॉप फुल स्टॉप. अरे काय हे? हा? अरे नाक्यावर पहिल्यांदा असं झालंय. आईला दोन दोन मावश्या आणि दोन दोन गवळणी. पण हे असं वेगळं कसं काय? अरे मी छोटी मावशी आहे आणि ती मोठी मावशी आहे. अंगाशी. आमच्या ग्रुपची मावशी ही आहे आणि त्यांच्या ग्रुपची मावशी ती आहे. हो का? ए गवळणी हो, चला काढा बरं आपले गाडगे मडके पटकन. आम्हाला घुसाळायचंय. आम्हाला चाखायचंय. अरे बाबा हो, टोल नाका नाही हो. मग नाक्यावर आम्हाला दूध दही लोणी तूप ह्याची तपासणी करावी लागते. हा? काही चाचण्या करावं लागेल का नाही? चाचण्या. ए आमच्या मालाच्या चाचण्या करणारी तू कोण आहेस रे? तू कोण आहेस? किसन देव कुठं आहे? किसन देव देव कुठं आहे? काय किसन देव? ए पीठ महाग्याव ऐका कसं आहे बघा. पूर्वीच्या काळी नाक्यावर किसनदेव यायचे, गवळणीची थट्टा करायची, दगडाने त्यांचे माटे फोडायचे, वय. वस्त्र पळून घेऊन जायचे. वय. हा, तुम्ही त्यांची थट्टा करायची. वय. पण बाबा हो, आता काळ बदललाय. हाय का? अहो आता काय झालं माहितीये काय का? झालं? आता लोकांच्या भावना आहे हा. ना तीव्र झाल्यात तीव्र. आता लोकांचे मन आहे ना लवकर दुखत्यात लवकर. हा कसं काय? आता समजा मला सांगा, कल्पना करा, इथं जर किसन देव आले आणि त्यांनी तुमचे माठ फोडले, तुमची चेष्टा मस्करी केली, तर लोकांना हे चालेल बर का? पण तुम्ही जर त्यांची चेष्टा मस्करी केली तर हे लोकांना अजिबात चालणार नाही. आपण प्रॉब्लेम काय करून ठेवला माहितीये काय का? झालं? किसन देवातला आहे ना फक्त देव शिल्लक ठेवलाय. हा. त्याच्यातला सवंगडी, त्याच्यातला बंधू, त्याच्यातला सखा सगळं काढून आपण तो देव कलावंतांपासून दूर घेऊन गेलोय. हा म्हणून देवानं काय सांगितलं? काय? तुम्ही दोघं जा आणि हा नाका सांभाळा, तिथली गुत्तेदारी सांभाळा. म्हणून तुम्ही आलाय होय? हा. त्याच्यामुळं तुम्हाला म्हणतो ए पुढे हो, पुढे या. आणि चला घ्या गाडगे मडके काढा. द्या बरं लवकर, आम्हाला तपासण्या करायच्या. चला. अहो काय राव, कुठल्या जमान्यात वावरताय तुम्ही? हा? अहो ह्यो जमाना आहे का नाही मॉडर्न गवळणींचा आहे. आता कसं असतंय, मालाची जर ऑर्डर करायची असेल ना तर ऍप वर करायला लागते, ऍप वर. आणि पेमेंट पण आता डिजिटल वर देतात. कसं आहे ना, ऍप वर ऑर्डर करायची
करायची ना QR कोड स्कॅन करायचा QR कोड QR कोड कुठे आहे QR कोड? काय काय चाललंय तुमचं परत्या माणसाला क्यूआर कोड दाखवतो बाय कळत कसं अख्खी बाईक स्कॅन करतो का आईला पण मला सांगा गवळणीनो, तुम्ही दोघी बी एकाच ग्रुप सांगायचे आहेत वय. ना? अरे मग असे वेगवेगळे 2 ग्रुप कस काय झाले? मी सांगते काय झालं ते. हा. आमचा ग्रुप आहे ना तो वरच्या आळीचा आहे आणि ह्यांचा ग्रुप आहे तो खालच्या आळीचा आहे. आणि ही नम्रता आहे ना ही आमच्या वरच्या आळीची हिरोईन आहे बर का. अरे बापर हिरोईन आहे का? मग अहो लय फेमस हिरोईन होय. आहे. आता तर तिचा पिक्चर पण रिलीज झालाय. होय हा. मग ही बी हिरोईन आहे आमच्या खालच्या आळीची शिवाली. होय. आणि हिचा बी सिनेमा आलाय. वय बाबूराव, अरे बाप, म्हणजे 2 हिरोईन आहेत हा? 2 सिनेमे आहेत. अरे मग हे तुमचे 2 ग्रुप पडले तरी का मग? मी आज सांगते ही रेशी काय ना ही म्हणली की आमच्या खालच्या आळीचा सिनेमा बघायचा नाही चांगला नाही त्यो. आणि तुम्ही आमच्या वरच्या आळीच्या सिनेमांना फेसबुक वर जे ट्रोल करतात याचं काय ग? हा आमच्या सिनेमांचं बुकिंग वाढलं की तुमच्या पोटात दुखायला लागतंय. ऐशाने तुमच्या मावशीनं आमच्या सिनेमाला 2 स्टार दिले त्याचं काय ये बाय अगं तुझा पिक्चरच आवडला नाही म्हणूनच दिलं की. आणि मावशीने कमेंट मध्ये लिहिलं होतं हा. हिरो टाइम वॉच मूवी हाय म्हणून. हा, म्हणजे बघूच नका असंच होतंय ना ते. हा. तुमचे फॅन आम्हाला ट्रोल करतात त्याचं काय ग? आणि तुमचे फॅन आम्हाला ट्रोल करतात त्याचं काय ग? अरे काय लावलंय तुम्ही हे? बाबूराव हा? कलेच्या प्रांतात बी वरची आळी खालची आळी काय रे असं कुठं असतंय वय? ह्या वरच्या आईनं बरं नाही केलं ग बया एवढं खाली खालच्या आई ना आमची ह्या वरच्या आईनं बरं नाही केलं ग बया आमच्या सिनेमावर वाईट लिवलं बया. आमच्या सिनेमावर वाईट लिवलं बया. या खालच्या आळीनं या काही साधी आहेत वय होय. पक्के पोचलेले आहेत ती नाही तर काय या खालच्या आळीनं बरं नाही केलं ग बया. आम्हाला सोशल मीडियावर ट्रोल केलं बया. आम्हाला सोशल मीडियावर ट्रोल केलं बया. आम्हाला फेसबुकवर ट्रोल केलं बया. आम्हाला फिस्टावर ट्रोल केलं बया. या वरच्या आईनं, या खालच्या आईनं, या वरच्या, या खालच्या, या वरच्या, या खालच्या, या वरच्या. आपल्या एरियात या आईला या दोघ्या बाईंनी लय बोर केलं ग बाया. आम्ही काय बोर केलं? अरे कलेमध्ये कसले भेद करतायत रे तुम्ही? अरे कलेला कलेच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. बरोबर आहे. है ना? हा. जेव्हा प्रेक्षकामध्ये कलह निर्माण होतो तेव्हा त्यांचा कलह दूर करण्याचं काम कलावंतांनी केलं पाहिजे. आहे का नाही? त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे बरोबर. की बाबा हो हे कलह चूक आहे. तुम्हाला तर पुराणामध्ये माहिती आहे बाबूराव, हा. जेव्हा समुद्र मंथन झालं हो. होतं त्याच्यामधनं विष सापडलं, हा. अमृत सापडलं. होय. अमृताच्या माग सगळेजण पळाले पण विषाचं काय होणार? काय? म्हणून कलेचा देव महादेव यानं ते विष प्राशन केलं आणि ही पृथ्वी जी आहे, ही धरती जी आहे, ही विषमुक्त केली. अगदी बरोबर. तसंच कलावंतांनी सुद्धा प्रेक्षकामध्ये जो कलह निर्माण झालाय, जी विषवृत्ती निर्माण झाली, ती कलावंतानं कलेच्या माध्यमातून प्राशन केली पाहिजे आणि ह्या समाजाला विषमुक्त केलं होय. पाहिजे. बरोबर आहे का नाही? मला सांगतो बाबूराव अगदी माझ्या मनातलं आणि 1001% तुम्ही बरोबर बोललात. पण काय आहे ना हे आपल्यासारख्या टॉनग्यांनी जर प्रेक्षकांना सांगितलं ना बरोबर आहे. तर ते ऐकणार नाही. म्हणून मी काय करतो की किसन देवाला आवाज देऊन घेतो. द्या. किसन देवा किसन देवा, बाहेर येवा किसन देवा. आलो अगं पोरीनो गप्पाडा त्यांच्या समोर. अगं दर्शन घ्या की. अच्छा, पाया पडतोय. पाया पडतो देवा, पाया पडतो. खालच्या आई पाया पडा किसन देव, किसन देव कुठं होता कुठं तुम्ही?
तुम्ही किसन देवा आधी तुम्ही आमची वाट अडवायला यायचात होय तुम्ही आणि पेंद्या यायचात तेव्हा किती मज्जा यायची आता कोण पाठवली ती 2 उंदर मीच येणार होतो मला तर आवडतच बासरी वाजवायला तुमची मडकी फोडायला पण काय करू बाबूराव म्हणाले तसे लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत होय. म्हणूनच या जगात माझ्यामुळे काही वाद निर्माण होऊ नये ना म्हणून मी या दोघांना इथं पाठवलेलं आहे काय बरोबर आहे देवा, बरोबर आहे. पण देवा काय झालं ना, आता या गवळणी पाहता ना तुम्ही, हो. आता यांचे भांडणं बघताना काहीतरी करा ना त्याचा आता. अरे आता कितीही ऐकायचं नाही म्हटलं तरी मला ऐकू येतच मी कृष्ण आहे बरोबर आहे, बरोबर आहे. आणि कलेच्या प्रांतात वाद होत असेल तर कलावंत म्हणून मला तटस्थ राहणं पटत नाही कारण कलावंतांनी हे व्यक्त झालंच पाहिजे. बरोबर. काय मावशी हसू नका. कलेत वाद निर्माण करताय तुम्ही? नाही कलेत वाद नाही संवाद असला पाहिजे, लक्षात असू द्या. माझंच उदाहरण घ्या ना. अरे मी जेव्हा बासरी वाजवतो तेव्हा वरच्या आळीतले खालच्या आळीतले गुरं ढोरं प्राणी पक्षी सगळे एकत्र येऊन माझी बासरी ऐकतात. होय. कलेचा आस्वाद सुद्धा हा एकत्र येऊनच घेतला पाहिजे. कलेत कसल्या आल्यात आळ्या मर्यादा? कलेत निर्माण झालेल्या या जाती धर्माच्या आळ्या आहेत ना त्या मोडून काढा आधी. बरोबर आहे देवा. 2 वर्षांनी थिएटर्स उघडलेली आहेत, 100% क्षमतेने उघडलेली आहे, तर त्याचा आनंद घ्या, त्याचा लाभ घ्या. होय. बरोबर आहे देवा. अरे आम्ही कलावंत म्हणून तुमच्या मनोरंजनासाठी तयार आहोतच पण तुम्ही सुद्धा चांगले प्रेक्षक म्हणून त्याचा आस्वाद घ्यायला या. आणि चांगला प्रेक्षक हा कलाकृतीचं मूल्यमापन करतो ना की कलाकृती निर्माण करणाऱ्याच्या जाती धर्माचं, हे लक्षात असू द्या. अगदी बरोबर बोललात देवा, अगदी बरोबर बोलला. बाबूराव एवढं बोललो मी. हा. एक गवळण तर होऊनच जाऊ दे. असं म्हणताय देवा. माऊली चला. अन राधे तुला पुसतो घोंगडी वाला गे, राधे तुला पुसतो घोंगडी वाला गे, अन राधे तुला पुसतो घोंगडी वाला गे, राधे तुला पुसतो घोंगडी वाला गे. अन घोंगडी वाला न कंबळी वाला न कंबळी वाला न घोंगडी वाला, घोंगडी वाला न कंबळी वाला न कंबळी वाला न घोंगडी वाला, घोंगडी वाला न कंबळी वाला न कंबळी वाला न घोंगडी वाला, घोंगडी वाला न कंबळी वाला न कंबळी वाला न घोंगडी वाला. अन राधे तुला पुसतो घोंगडी वाला, राधे तुला पुसतो घोंगडी वाला.